मंडळी, प्राप्तिकर विभागाने आपल्या उत्पन्नाचे एकूण 5 प्रकार ठरवलेले आहेत. यामध्ये पहिला प्रकार आहे इन्कम फ्रॉम सॅलरी, म्हणजे आपल्याला पगारातून किंवा पेन्शनच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळतं त्याला इन्कम फ्रॉम सॅलरी असं म्हणतात. त्यानंतर आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, म्हणजे घराच्या माध्यमातून किंवा घर भाड्याच्या माध्यमातून जे उत्पन्न मिळतं त्याला इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी असं म्हणतात. त्यानंतर आहे इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, म्हणजे व्यवसायातून मिळणारं उत्पन्न. चौथा प्रकार आहे इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन, म्हणजे आपल्याकडे असलेली मालमत्ता विकून आपण जे काही उत्पन्न मिळवतो त्याला इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन असं म्हणतात. यामध्ये घर, शेअर्स, सोनं, चांदी किंवा इतर कुठल्याही प्रकारची मालमत्ता विकून मिळणारं उत्पन्न याचा समावेश होतो. आणि शेवटचा प्रकार आहे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, म्हणजे या 4 प्रकारांशिवाय जे उत्पन्न आपल्याला मिळतं त्या उत्पन्नाचा या प्रकारामध्ये समावेश होतो. तर मंडळी, हे होते एकूण उत्पन्नाचे 5 प्रकार. या एका किंवा सर्व उत्पन्नांची बेरीज केली की त्यातून जे उत्पन्न मिळतं त्याला करपात्र उत्पन्न असं म्हटलं जातं. आता आपली प्राप्तिकराची आकडेमोड करताना आपल्याला ह्या एकूण सगळ्या एका किंवा 5ही उत्पन्नाचा तपशील द्यावा लागतो. त्यामधून वेगवेगळ्या प्रकारच्या सवलती किंवा वजावटी कमी केल्या की आपलं एकूण करपात्र उत्पन्न अजून कमी होतं आणि उरतं निव्वळ करपात्र उत्पन्न. आणि त्या निव्वळ करपात्र उत्पन्नाला टॅक्स स्लॅब लागू केले की आपल्याला वार्षिक करपात्र उत्पन्नावर टॅक्स मिळतो, तो आपल्याला नियमाप्रमाणे भरावा लागतो. आपलं उत्पन्न करमुक्त करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने आपल्याला दिलेल्या काही खास सवलती आणि वजावटींचा उपयोग करून आपलं उत्पन्न आपल्याला एका मर्यादेच्या खाली आणावं लागतं. प्राप्तिकर विभागाने ही मर्यादा नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत 12 लाख एवढी दिली आहे. या 12 लाखाच्या रकमेपेक्षा आपलं उत्पन्न सवलती आणि वजावटींचा उपयोग करून आपण त्यापेक्षा कमी केलं की आपलं उत्पन्न करमुक्त होतं. उदाहरणार्थ आर्थिक वर्ष 25-26 म्हणजे आत्ता जे चालू आर्थिक वर्ष आहे त्यामध्ये तुमचं उत्पन्न 13 लाख रुपये असेल, तर तुम्हाला या सवलती आणि वजावटींचा उपयोग करून त्यातले 1 लाख रुपये कमी करावे लागतील, म्हणजे तुमचं उत्पन्न 12 लाख रुपये होईल आणि त्यावर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागणार नाही आणि ते उत्पन्न करमुक्त होईल. तर आता आपण बघूया की नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत मिळणाऱ्या या सवलती आणि वजावटी काय काय आहेत. पहिली वजावट आहे स्टँडर्ड डिडक्शन. मंडळी, ही वजावट फक्त नोकरी करणाऱ्यांना किंवा पेन्शनर करदात्यांना मिळते, जी नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत 75,000 रुपये एवढी मिळते. म्हणजे तुमच्या एकूण करपात्र उत्पन्नातून थेट 75,000 रुपये वजा केले जातात. नंबर 2, NPSमध्ये केलेल्या गुंतवणुकीवरील वजावट. जर तुम्ही NPSमध्ये खातं सुरू केलं असेल आणि जर तुमच्या कंपनीकडून त्यात काही रक्कम भरली जात असेल तर त्या रकमेवर तुम्हाला प्राप्तिकरात वजावट दिली जाते. हा मुद्दा नीट लक्षात घ्या की तुम्ही NPSमध्ये जी रक्कम भरता त्यावर वजावट मिळत नाही, तर तुमच्या कंपनीकडून जी रक्कम तुमच्या NPS खात्यात भरली जाते त्यावर ही वजावट दिली जाते. ही वजावट आयकर कलम 80 CCD 2 अंतर्गत दिली जाते आणि या वजावटीची मर्यादा तुमच्या बेसिक सॅलरी अधिक डिअरनेस अलाउन्सच्या 14% एवढी करण्यात आलेली आहे. म्हणजे तुमच्या बेसिक सॅलरी अधिक डिअरनेस अलाउन्सच्या जास्तीत जास्त 14% एवढी रक्कम तुमच्या कंपनीकडून तुमच्या NPS खात्यात भरली गेल्यास त्यावर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत मिळते. तुमची कंपनी NPSमध्ये तुमच्या नावाने पैसे भरते का हे तुम्हाला तुमच्या सॅलरी स्लिपमधून कळू शकतं. त्यानंतर आहे गृहकर्जाच्या माध्यमातून मिळणाऱ्या उत्पन्नावरील वजावट. यामध्ये उत्पन्नाचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे घर भाड्यातून मिळणारं उत्पन्न. यालाच लेट आउट प्रॉपर्टी म्हणजे घर भाडे तत्वावर देणे असं म्हणतात. आता यामध्ये 3 प्रकारच्या वजावटी मिळतात. पहिली आहे म्युनिसिपल टॅक्स, दुसरी आहे 30% स्टँडर्ड डिडक्शन आणि जर तुम्ही गृहकर्ज घेतलं असेल तर त्याच्या EMI मधलं जे व्याज असतं त्या व्याजाच्या रकमेवर मिळणारी सवलत हा तिसरा प्रकार येतो. तर ही आकडेमोड कशी होते ते आपण बघू. सगळ्यात आधी आपल्याला जे घर भाडं मिळतं त्यातून घरासाठी जो टॅक्स असतो त्याला आपण घरपट्टी म्हणतो, ती रक्कम वजा केली जाते. त्या उरलेल्या रकमेतून 30% रक्कम स्टँडर्ड डिडक्शन म्हणून वजा केली जाते. हे स्टँडर्ड डिडक्शन का मिळतं, तर भाड्याने दिलेल्या घरात काही दुरुस्तीसाठी किंवा असेच इतर खर्च केले जातात त्याची भरपाई म्हणून ही वजावट दिली जाते. आणि तिसरी वजावट गृहकर्जाच्या EMI मधलं जे व्याज असतं त्या व्याजाच्या रकमेची वजावट मिळते. मात्र ही वजावट घर भाड्याच्या रकमेतून घरपट्टी आणि 30% स्टँडर्ड डिडक्शन कमी केल्यावर उरलेल्या रकमेएवढी मिळते. उदाहरणार्थ, जर तुम्हाला घर भाड्यापोटी एका आर्थिक वर्षात 3 लाख रुपये मिळत असतील तर त्यातून समजा घरपट्टी म्हणून पहिले 10,000 रुपये वजावट मिळेल. आता उरले 2,90,000 रुपये. या 2,90,000च्या 30% स्टँडर्ड डिडक्शन मिळतं, म्हणजे 87,000 रुपये. मग उरले 2,03,000 रुपये. आता समजा तुम्ही गृहकर्ज घेतला असेल, त्याचा EMI तुम्हाला एका आर्थिक वर्षात 2,50,000 रुपये द्यावा लागतो. आता या EMIमध्ये मुद्दल आणि व्याज दोन्ही समाविष्ट असतात, तर त्यातली जी व्याजाची रक्कम असेल तेवढीच रक्कम आपल्याला वजा करता येईल. ती रक्कम समजा 1.5 लाख रुपये आहे, तर उरलेल्या 2,03,000मधून 1.5 लाख रुपये वजा केले जातील आणि उरलेली रक्कम म्हणजे 53,000 रुपये तुमच्या उत्पन्नामध्ये जोडले जातील आणि टॅक्स स्लॅबनुसार त्या रकमेवर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल. मात्र जर इथं उरलेली रक्कम निगेटिव्हमध्ये गेली, म्हणजे या 3 वजावटींची बेरीज घर भाड्याच्या रकमेपेक्षा जास्त झाली, तर मात्र त्या जास्तीच्या रकमेवर काहीही वजावट मिळत नाही. म्हणजे ती रक्कम पुढील वर्षी कॅरी फॉरवर्ड होत नाही किंवा पुढील वर्षीच्या घर भाड्यातून सेट ऑफसुद्धा होत नाही. तर अशा प्रकारे घर भाड्यातून आपल्याला वजावटी मिळू शकतात. नंबर 4 आहे फॅमिली पेन्शनवरील वजावट.
फॅमिली पेन्शन म्हणजे जर कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर त्या कर्मचाऱ्याच्या कुटुंबियांना कुटुंबाचा खर्च चालवण्यासाठी एक रक्कम पेन्शन म्हणून दिली जाते. याला फॅमिली पेन्शन असं म्हणतात. आता या फॅमिली पेन्शनच्या वजावटीसाठी एक नियम आहे की एका आर्थिक वर्षात मिळणाऱ्या फॅमिली पेन्शनमधील जास्तीत जास्त 25,000 किंवा 1/3 रक्कम यापैकी जे कमी असेल तेवढ्या रकमेची वजावट नवीन टॅक्स रेजिममध्ये मिळू शकते. उदाहरणार्थ एखाद्या कुटुंबाला फॅमिली पेन्शन एका आर्थिक वर्षात 2 लाख रुपये मिळते आहे, तर त्याच्या 1/3 म्हणजे 66,667 रुपये होतात. त्यामुळे या बाबतीत 25,000 एवढी वजावट नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत मिळेल. कारण फॅमिली पेन्शनवरील वजावटीच्या नियमानुसार 25,000 किंवा फॅमिली पेन्शनच्या 1/3 रक्कम यापैकी जी रक्कम कमी असेल तेवढ्या रकमेची वजावट नवीन टॅक्स रेजिममध्ये मिळू शकते. आणि इथे 1/3 म्हणजे 66,667 आणि 25,000 यापैकी 25,000 ही रक्कम कमी आहे, म्हणून 25,000 एवढी वजावट मिळेल. याशिवाय नोकरी करणाऱ्या करदात्यांना जे काही वेगवेगळे भत्ते मिळतात त्यातील काही भत्त्यांवर नवीन टॅक्स रेजिममध्ये प्राप्तिकरात सवलत दिली जाते. आता आपण बघूया कुठकुठल्या भत्त्यांवर ही सवलत दिली जाते. यामध्ये पहिला भत्ता आहे दिव्यांग व्यक्तींना मिळणारा वाहतूक भत्ता. एखादी दिव्यांग व्यक्ती जी नोकरी करत असेल आणि कंपनीकडून त्यांना वाहतूक भत्ता मिळत असेल तर त्या रकमेवर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत सवलत दिली जाते. याची मर्यादा दरमहा 3200 रुपये एवढी आहे. त्यानंतर दुसरा आहे कन्व्हेन्स अलाउन्स. मंडळी, अनेकदा ऑफिस कर्मचाऱ्यांना ऑफिसला येण्या जाण्याचा खर्चसुद्धा दिला जातो, तर त्यावर सुद्धा प्राप्तिकरात नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत सवलत दिली जाते. त्यानंतर आहे डेली अलाउन्स. अनेकदा ऑफिसच्या कामानिमित्त कर्मचाऱ्यांना दुसऱ्या एखाद्या ठिकाणी जावं लागतं, तर अशा वेळी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना काही प्रकारचे भत्ते दिले जातात. त्याला डेली अलाउन्स असं म्हणतात. यामध्ये बोर्डिंग किंवा राहण्याचा खर्च, जेवणाचा खर्च इत्यादी दिला जातो, तर त्यावर सुद्धा प्राप्तिकरात नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत सवलत दिली जाते. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला तुमची कंपनी पुण्याहून बेंगलोरला कामानिमित्त पाठवते, तर अशावेळी कंपनीकडून हे भत्ते तुम्हाला दिले जातात, ज्यावर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते. त्यानंतर आहे टूर आणि ट्रान्सफर अलाउन्स. मोठमोठ्या कंपन्यांमध्ये मॅनेजर पदावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांची बदली होते. त्यांना कुटुंबासकट संबंधित बदलीच्या गावी जावं लागतं, तर अशावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपनीकडून या प्रकारचे अलाउन्स दिले जातात, ज्यावर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते. त्यानंतर आहे परक्विजिट्स फॉर ऑफिशियल पर्पज. अनेकदा कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या सोयी दिल्या जातात, ज्यामध्ये प्रवासासाठी वाहनाची व्यवस्था केली जाते, पेट्रोलचा खर्च दिला जातो, मेडिकल फॅसिलिटीज दिल्या जातात, कर्मचाऱ्यांना कामानिमित्त परगावी जावं लागलं तर राहण्याची व्यवस्था केली जाते. या सगळ्याला परक्विजिट्स फॉर ऑफिशियल पर्पज असं म्हणतात, ज्यावर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते. तर आता आपण ज्या भत्त्यांची माहिती घेतली त्या सगळ्यांचा कर्मचाऱ्याच्या सॅलरी स्लिपमध्ये आधी समावेश केला जातो आणि मग त्या रकमेवर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते. याशिवाय नोकरी करणाऱ्यांना काही रिटायरमेंट बेनिफिट्स आहेत, ज्यावर नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते. त्यामध्ये पहिला आहे व्हॉलंटरी रिटायरमेंट किंवा स्वेच्छानिवृत्ती. स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास कर्मचाऱ्याला काही रक्कम मिळते, त्यावर जास्तीत जास्त 5 लाख रुपयांपर्यंत नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते. म्हणजे 5 लाखांपेक्षा ही रक्कम जास्त असेल तर त्या जास्तीच्या रकमेवर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल. त्यानंतर आहे ग्रॅच्युइटी. ग्रॅच्युइटीच्या रकमेवर सुद्धा जास्तीत जास्त 20 लाखांपर्यंत नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते. म्हणजे 20 लाखांपेक्षा ही रक्कम जास्त असेल तर त्या जास्तीच्या रकमेवर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागतो. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी संपूर्ण ग्रॅच्युइटीची रक्कम करमुक्त असते. नंतर आहे लिव्ह एन्कॅशमेंट म्हणजे शिल्लक रजांवर मिळणारा मोबदला. हा मोबदला पैशांच्या स्वरूपात मिळतो, ज्यावर जास्तीत जास्त 25 लाखांपर्यंत नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत प्राप्तिकरात सवलत दिली जाते. म्हणजे 25 लाखांपेक्षा ही रक्कम जास्त असेल तर त्या जास्तीच्या रकमेवर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागेल. यामध्ये सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारी संपूर्ण ग्रॅच्युइटीची रक्कम करमुक्त असते. त्यानंतर आहे प्रॉव्हिडंट फंड. यामध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड किंवा एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड यांचा समावेश होतो. आधी बघूया EPF. यामध्ये व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम प्रत्येकासाठी पूर्णपणे करमुक्त नाही. एका आर्थिक वर्षात खाजगी कर्मचाऱ्यांना 2.5 लाख किंवा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 5 लाखपेक्षा एवढी गुंतवणुकीची मर्यादा ओलांडली तर त्यावर मिळणारं व्याज इतर स्रोतांमधून मिळणारं उत्पन्न या अंतर्गत करपात्र आहे. मात्र PPFमध्ये मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे. मात्र गुंतवणुकीची रक्कम नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत करपात्र आहे. त्यानंतर आहे सुकन्या समृद्धी योजना. यामध्ये मिळणारं व्याज आणि मॅच्युरिटीची रक्कमसुद्धा पूर्णपणे करमुक्त आहे. मात्र गुंतवणुकीची रक्कम नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत करपात्र आहे. शेतीमधील उत्पन्न. नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत शेतीमधून मिळणारं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त आहे, पण तुमच्या शेतीशिवाय इतर काही उत्पन्न होत असेल तर मात्र दोन्ही उत्पन्न करपात्र होते. त्यानंतर आहे बॉन्ड्स. टॅक्स फ्री बॉन्ड्समधून मिळणारं व्याज नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत पूर्णपणे करमुक्त आहे, मात्र ते बॉन्ड्स विकून मिळणारं उत्पन्न मात्र करपात्र होईल. त्यानंतर आहे मित्रमंडळींकडून मिळालेल्या भेटवस्तूंवरील वजावट. याची मर्यादा 50,000 रुपये आहे.
समजा तुम्हाला कुणाकडून एखादी भेटवस्तू मिळाली तर त्यावर जास्तीत जास्त 50,000 एवढी वजावट मिळते. मात्र ही भेटवस्तू 50,000 रुपयांपेक्षा ₹1 जरी जास्त किमतीची असेल तरी त्या रकमेवर तुम्हाला प्राप्तिकर भरावा लागतो. यानंतर इतर भेटवस्तूंवरील वजावटी बघूया. जर तुम्हाला आत्ता स्क्रीनवर दिसणाऱ्या पर्यायांमध्ये काही रक्कम किंवा भेटवस्तू मिळाली तर त्यावर ₹1 प्राप्तिकर भरावा लागत नाही. यामध्ये नातेवाईकांकडून मिळालेली भेटवस्तू किंवा रक्कम, लग्नामध्ये मिळालेली भेटवस्तू किंवा रक्कम, कुणाच्या मृत्यूपत्राद्वारे किंवा वारसा हक्काने मिळालेली इस्टेट, एखाद्या व्यक्तीने अगदी मृत्यूसमयी दिलेली काही इस्टेट, भेटवस्तू किंवा रक्कम, स्थानिक प्राधिकरण, युनिव्हर्सिटी, शैक्षणिक संस्था, एखाद्या फाउंडेशन आणि ट्रस्टकडून मिळालेला निधी, ज्याला आपण शिष्यवृत्ती असं म्हणतो. तर या सर्व रकमा, भेटवस्तू, इस्टेटी इत्यादी सर्व गोष्टी पूर्णपणे करमुक्त आहेत नवीन टॅक्स रेजिमच्या अंतर्गत. कलम 80 JJAA अंतर्गत सवलत. व्यावसायिकांनी नवीन कर्मचारी नियुक्त केल्यास त्यांना अतिरिक्त कर सवलत मिळते. हे प्रोत्साहन नवीन रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी केले जाते. त्यानंतर अग्निवीर कॉर्पस फंड. जर तुम्ही अग्निवीर कॉर्पस फंडामध्ये काही रक्कम दिली असेल तर त्यावर सुद्धा वजावट नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत दिली जाते. ही वजावट संपूर्ण रकमेवर दिली जाते. म्हणजे तुम्ही अग्निवीर कॉर्पस फंडामध्ये जी रक्कम द्याल त्या संपूर्ण रकमेवर तुम्हाला नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत वजावट दिली जाते. त्यानंतर आहे लाईफ इन्शुरन्स मॅच्युरिटीची रक्कम. नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत कलम 10(10)D नुसार लाईफ इन्शुरन्सच्या मॅच्युरिटीची रक्कम करमुक्त राहते, परंतु वार्षिक प्रीमियम विमा रकमेच्या 10% जास्त नसावा. तसंच 1 एप्रिल 2023 नंतर जारी केलेल्या पॉलिसींसाठी युलिप नसलेल्या योजनांसाठी एकूण वार्षिक प्रीमियम 5 लाखांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे आणि युलिपसाठी मर्यादा ₹2.5 लाख एवढी आहे. नंतर आहे शेअर्सवरील LTCG म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन. इक्विटी शेअर्स किंवा इक्विटी म्युच्युअल फंड यातून केलेल्या विक्रीतून मिळणाऱ्या फायद्यावर प्रत्येक आर्थिक वर्षात ₹1.5 लाख एवढी रक्कम करमुक्त आहे. मात्र त्यापेक्षा जास्त फायदा झाल्यास त्या जास्तीच्या रकमेवर 12.5% दराने प्राप्तिकर भरावा लागतो. त्यानंतर आहे बेसिक एक्झम्पशन लिमिट. म्हणजेच नवीन टॅक्स रेजिमनुसार तुमचं उत्पन्न 4 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर त्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागत नाही. 0 ते 4 लाख हा नवीन टॅक्स रेजिमचा पहिला टॅक्स स्लॅब आहे, ज्याला बेसिक एक्झम्पशन लिमिट असं म्हणतात. जुन्या टॅक्स रेजिममध्ये हे बेसिक एक्झम्पशन लिमिट ₹2.5 लाख एवढं आहे. त्यानंतर आहे कलम 87A. नवीन टॅक्स रेजिमनुसार तुमचं वार्षिक उत्पन्न 12 लाख किंवा त्यापेक्षा कमी असेल तर ते करमुक्त होईल, कारण 12 लाख एवढ्या रकमेवर जो ₹60,000 एवढा टॅक्स होतो तो कलम 87A अंतर्गत माफ केला जातो. याला टॅक्स रिबेट असं म्हणतात. त्यानंतर आहे मार्जिनल रिलीफ. नवीन टॅक्स रेजिमनुसार तुमचं वार्षिक उत्पन्न 12 लाखांपेक्षा ठराविक मर्यादेपर्यंत जास्त असेल तर त्यावर एक खास सवलत मिळते आणि त्यानुसार हे उत्पन्न 12 लाखांहून जेवढं जास्त असेल तेवढाच टॅक्स भरावा लागतो. ही मर्यादा स्टँडर्ड डिडक्शन लागू होत असेल म्हणजे नोकरदार किंवा पेन्शनर करदात्यांसाठी ₹13,45,588 एवढ्या वार्षिक उत्पन्नावर आहे आणि स्टँडर्ड डिडक्शन लागू होत नसेल म्हणजे व्यावसायिकांसाठी किंवा व्यावसायिक करदात्यांसाठी ₹12,70,588 एवढ्या वार्षिक उत्पन्नावर आहे. त्यानंतर आहे वडिलोपार्जित प्रॉपर्टीवरील कॅपिटल गेन. तुमची एखादी वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल म्हणजे समजा घर असेल, ते घेताना 10 लाख रुपयांना खरेदी केलं असेल, मात्र तुम्ही ते विकलत 90 लाखांना तर त्यावर फायदा होतो ₹80 लाख. या फायद्याच्या रकमेला कॅपिटल गेन असं म्हणतात. हा फायदा लाँग टर्म कॅपिटल गेनमध्ये येत असेल म्हणजे घर घेऊन 24 महिन्यानंतर विकला असेल तर त्यावर कलम 54 ते 54Fचा वापर करून टॅक्समध्ये बचत करता येते. आणि त्यानंतर आहे पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याजावर करामध्ये सवलत. पोस्ट ऑफिस बचत खात्यावरील व्याजावर कर सवलत म्हणजे टॅक्स एक्झम्पशन मिळतं. नवीन करप्रणालीमध्ये सुद्धा म्हणजे नवीन टॅक्स रेजिममध्ये सुद्धा वैयक्तिक खात्यासाठी दरवर्षी ₹3,500 आणि संयुक्त खात्यासाठी दरवर्षी ₹7,000 पर्यंतचं व्याज करमुक्त आहे. तर मंडळी, या होत्या काही सवलती आणि वजावटी ज्यांचा उपयोग करून तुम्ही टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणावर बचत करू शकता. आणि विशेष गोष्ट म्हणजे या सवलती आणि वजावटी नवीन टॅक्स रेजिम अंतर्गत मिळतात, ज्या तुम्ही आर्थिक वर्ष 2025-26 पासून वापरायला सुरुवात करू शकता. धन्यवाद.